सो हाय गाईज, आज आहे डे 2 हैदराबादमध्ये आणि आता आम्ही चाललोय म्युझियमला. सो मला दाखवतो आमचा रूम कसं होता. आमचा रूम होता AC आहे, फॅन्स वगैरे सर्व बंद करतो. लेट्स गो. आम्ही चाललोय म्युझियम. सो तुम्हाला तर म्युझियम दाखवेन आणि त्याच्यानंतर आम्ही करणार आहोत श्रीशैलमच्या इथे ट्रॅव्हल करत. तर प्लॅन असं काहीच आहे. इकडे गिटार आहे स्टार्टिंगला. आउटसाइड हैदराबाद. सकाळचे वाजले 8 आणि 10 वाजता तो म्युझियम चालू होणार आहे. सो प्लॅनिंग आहे आता नाश्ता वगैरे करून म्युझियमला जायचं. त्याला इथं बांधलंय सिक्युरिटीसाठी. बॅगा इथेच ठेवणार होतो आम्ही. आणि हा ही कुठे पॅकिंग. दरवाजाचा आणला वरचा. दरवाजाचा आणला का वरचा. तो असा लॉक करतोय. आमची बॅगा आम्ही इथेच ठेवणार आहोत आणि इथून जाणार म्युझियम फिरणार आणि येणार आहोत. तिथे वर समोर मेट्रो स्टेशन आहे आणि इथून आम्ही आता जाणार आहोत म्युझियमला. सो 2 म्युझियम आहेत. एक 9:30 वाजता चालू होतो आणि एक 10 वाजता. तर अगोदर आम्ही 9:30चा जो आहे तो बघणार आहोत. 9:30 वाजता जो चालू होतो तो त्याचं नाव वगैरे मी तुम्हाला पुढे सांगेनच. आणि नंतर एक 10 वाजता चालू होतो तो बघणार आहोत. आणि तिथून लवकर आम्हाला निघायचं आहे कारण इथून श्रीशैलमच्या इथे जाण्यासाठी 6 तास लागतात, 5 ते 6 तास लागतात. आणि आम्हाला संध्याकाळी 6च्या अगोदर इथून निघायचंय. म्हणजे 5 वाजता बसेस लास्ट आहे 5ची. त्याच्या अगोदरच निघायचंय जेणेकरून आम्हाला मध्ये गेटवर थांबवणार नाहीत. कारण जर आम्ही लेट झालो 6 नंतर तर मग तिकडे गेटवर थांबवतात आणि मग सकाळी उद्या सोडतात श्रीशैलमसाठी. कारण मध्ये जो पॅच आहे तिथे खूप डेंजर आहे. म्हणतात की वन्य प्राण्यांचा सहवास असतो, म्हणजे वाघ वगैरे असतात तिथे. तर त्याच्यामुळे ते लोक रिस्क नाही घेत, सोडत नाहीत त्या घाटामधनं. सो तो घाट आज बघायला मिळेल तुम्हाला. लेट्स सी. आता मी बस पकडली तिथं आणि इकडचे सीट्स कशा असतात. तिथे पूर्ण सोफा सारखी सीट आहे तिथे बसण्यासाठी आणि इथे अशी फुल कम्फर्टेबल. कर्नाटक बस. रिलॅक्स सोफ्यावर बसलोय. सो अशी काहीची बस सिटिंग आहे. So basically we are starting our down chapter. Teacher is ना? Teacher आहे. इडली वाढत इडली वाढत. हे काय घेतलंस? डोसा. नहीं अंदर क्या बोले इसको? उत्तप्पा उत्तप्पा उत्तप्पा. उत्तप्पा. उत्तप्पा स्टार्टिंग में उत्तप्पाच घेतो. बस फाइनल है भैया. इडली वडा मिक्स. इडली वडा भाई. इडली वडा घेतला. अरे बरं वो ट्राई है भाई. आप तुझा नाही रे काढत त्याचा काढ. हाय सलार जंग म्युझियम. हाय सलार म्युझियम आणि आता मी पोहोचलोय म्युझियमला. पण इथे लिहिलंय हॉलिडे. फ्रायडेला सुट्टी असते. लेट सी काय बघताय. इथे लिहिलेलं आहे, मराठीमध्ये पण लिहिलंय.
कलरचा म्युझियम संग्रहालय. बघू कसं काय बघायला मिळेल की नाही काय माहिती नाही अजून. थोडस एक्सप्लोर तर करायचं आहे. इकडचे रिक्षाच बघा ब्ल्यू आणि येल्लो कलरचे असतात. बघू आतमध्ये जाऊन विचारू. सकाळचं 10चा टायमिंग आहे तिकीट काउंटर समय. संध्याकाळी 5:15 पर्यंत चालू असतो. संध्याकाळी 6 वाजता बंद होतो. संध्याकाळी 5:15 पर्यंत मिळते याची. तो आता आम्ही चाललोय श्रीशैलमला. हैदराबाद वरनं पॅकिंग केली, बॅग वगैरे घेतलेत. कारण इकडे फ्रायडेला असं समजलं की सगळं बंद असतं ऑलमोस्ट, पॅलेस पण आणि म्युझियम पण. सो आम्ही मे बी नेक्स्ट प्लॅन मध्ये थोडं चेंजेस करतोय. आता इथून आम्ही जाणार आहोत श्रीशैलमला, जी की 6 तासांची जर्नी आहे बसची. आणि तिथे मग तिथले स्पॉट व्हिजिट करणार आहोत. आणि उद्या आम्ही श्रीशैलम मंदिर मध्ये व्हिजिट करून मग दर्शन वगैरे घेऊन नंतर मग पुढचे स्पॉट व्हिजिट करण्याचं प्लॅनिंग करतोय. लेट्स सी कसं काय होणार आहे. सो आतापर्यंत तरी हाच प्लॅनिंग आहे. आणि लेट्स सी, इथून बस स्टँड जवळच आहे, अगदी 5 मिनिटावरच आहे जिथे आम्ही राहिलो होतो तिथून. आणि दाखवतो मला हे आहे तिथले रोड्स वगैरे बघा. हे आहे तिथले रोड, खाली असतात ऑलमोस्ट, जास्त गर्दी नसते. हे इथलं स्कूल, गर्ल्स स्कूल. आता इकडच्या रस्ता रिक्षा असतात येल्लो कलरच्या. आता आम्ही आलोय बसमध्ये. बस कुठली सीट आहे? छान आहेत आपले. हम्म? तिकीट तुझ्याकडे दिलं. तिकीट तुझ्या बॅगेत दिली. सीट कुठली कुठली पाण्याचे उठल्या म्हणला संकेत संकेत या सीट रोहन. तापवलं. तुझी ऑरेंज प्लेट दो ना. 5 आहे. 5 प्लेट आहे मॅडम. एक घे ना, फक्त 5 प्लेट भया. थोडा आहे तो. आता आम्ही आलो इथे जेवायला. आणि राईस, साऊथ इंडियन डिशेस. साऊथ इंडियन डिश आणि याचा भाज्या दिलेत, 15 वेळी दिल्यात. कसं वाटतंय तुला साऊथ इंडियन जेवण? बघू आता अजून जेवण आलंय तर नाही पूर्ण. काहीच दिलंय काय वाट्याला बाई. अरे दही आहे तो. वा, डाळ आणली. पाणी पाणी शिरको पाणी पाणी नाही रोहन. पाणी मला वाटलं पाणी पॅटर्नच वेगळा आहे आमच्यातला एक. पॅटर्न नाही बोलतच आहे. 4 दिवस झाले भातच का आणि नुसतं भातच का ते मेन. वा, भेंड्याची भाजी. उलटा. हो. अरे
भोले बाबा फिर से नीचे गावात अरे नाही बसणार बाई बेटा आहे काय नाही बसणार. तो घुसवायला बघतोय म्हणतो एवढ्यात थोडी बसून तुझी बेटा आहे म्हणतो नानो थोडी आहे हा बोल हा पण ते मला पाठवलंस ना ब्रिज वरून मस्त येणार ब्रिज वरून व्हॉट्सअपला व्हॉट्सअप ओपन कर ते राहतं. मेल पाठव पहिले हा पाठलं ह्याच्यावरती नाही एक नवीन मेल ओपन कर मेल मध्ये जा ना मेल न्यू मेल नवीन मेल हे करा इथे यायचं करा करा एक नंबर है. ते वाले एवढा भारी होता डेंजर काय नाही हा एवढा डेंजर होता आम्ही आता इकडे रूम बुक करायला आलोय. ते श्रीशैलम मंदिर आहे इथून 500 मीटरच्या अंतरावर आणि हे इथे रूम्स मिळतात म्हणजे सध्या तरी अवेलेबल्स आहेत बाकी ठिकाणी अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे इथे आम्ही आता रूम बघतो. चलो. आणि असं काहीच आहे एंट्री शंकराच्या फ्रेम्स फोटो लावलेत आणि इथे आता रूम बघणार आहोत. इथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेत त्यांनी. लेट्स सी रूम दाखवतो तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर. सध्या तरी बुकिंग चालू आहे तिथे जस्ट आणि अजून दोघे जण आमच्यातले यायचे आहेत.
क्लिनिंग खूप छान असते इकडे, प्रॉपर क्लिनिंग आहे. पुढे असेल मग 06 लाईक पुढे सॉरी सॉरी ऊपर जाना मध्ये चलो चलो. ओके सो आपल्याला जायचं आहे 4थ्या फ्लोअर वरती. ए, माझे पंकज पंकज ये उभी कर माझी मागे माझा मोबाईल काय करू उभी